गरुडाला त्याच्या वेगाचा अहंकार झाला, चक्राला त्याच्या शक्तीचा अहंकार झाला आणि सत्यभामेला तिच्या रूपाचा अहंकार झाला. भगवंतांनी विचार केला, सगळ्यांचा अहंकार एका झटक्यात मोडून काढू म्हटले. गरुडाला सांगितलं, मंदलाचल पर्वतावरती हनुमान बसलाय, लगेचच्या लगेच माझ्याकडे घेऊन यायचं, लगेच. गरुड गेला. चक्राला सांगितलं, दारात उभं राहायचं, अजिबात कोणाला आत सोडायचं नाही. ऐका, गरुडाला सांगितलं हनुमंताला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर घेऊन ये. चक्राला सांगितलं दारात उभं राहायचं, आत कोणाला सोडायचं नाही. आणि सत्यभामेला सांगितलं माझ्याजवळ येऊन बस, हनुमंत आपलं दर्शन करायला येणार आहे. याला म्हणतात राजकारण. हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तूची सुखी. सुखी जेणे भावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जगाची ये मेळे न दिसती. दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल बसोनी माझी रसना. हरिगुण वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानु जो भानु आराधियला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरिभक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विध्यत्रिनाथ. दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आज 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या आंबळे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 50वे वर्ष आहे. हाफ सेंचुरी ज्याला आपण म्हणूयात. सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण सर्वजण साजरं करत असताना अबाल वृद्धांची गर्दी, ग्रामस्थांची लगबग ही निश्चितपणे स्पृहणीय आहे. आणि या कार्यक्रमाचं 50व्या वर्षाचं हे औचित्य आहे. आणि 50व्या वर्षाचा कार्यक्रम हा खरं तर शोभून दिसतोय. विविध गोष्टींवरून आपण मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम करत आहात हे दिसतंय. हे सांगण्याची गरज नाही. प्रत्यक्षाशी काय द्यावे जी प्रमाण. हां, प्रत्यक्ष जे दिसतंय त्याला काही प्रमाण देण्याची गरज नाही. कशामुळे चांगला वगैरे वगैरे हे बोलण्याचं काही तात्पर्य नाही.
मात्र आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम करता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण अखंड हरिनाम सप्ताह सध्याच्या परिस्थितीमध्ये साजरा करत असताना त्याच्या पाठीमागे काही लोकांचे काही सुप्त हेतू असतात. मला परमार्थाचं राजकारण आपल्याला सांगायची गरज नाही आहे किंवा सांगण्याचं इथे तात्पर्य पण नाही. मात्र मोठ्या श्रद्धेनं 50 वर्षांपूर्वी जे रोप आपण लावलं आहे त्याचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीची अवस्था या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणवते. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा कुठेही मोठे सप्ताह असतात, रजत महोत्सव असो, सुवर्ण महोत्सव असो, अमृत महोत्सव असो, शताब्दी महोत्सव असो, त्या कार्यक्रमाच्यासाठी ज्या ज्या लोकांची उपस्थिती असते त्यापैकी आपण सगळीच मंडळी या ठिकाणी बोलवलेली आहेत. आपण हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय पंढरीनाथ महाराज आरू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण मला वाटतं आपण 7ही दिवस त्यांचं श्रवण करत आहात. कधी कुठल्या व्यक्तीचं वर्णन करण्याचं काही कारण नाही आहे. मात्र ज्या ठिकाणी जे बोलायला पाहिजे ते बोलायला कळतं, कळण्याचा प्रयत्न, बोलण्याचा प्रयत्न म्हणून सांगतो. काही लोकांचे काही गायक असतात बरं का, ते फार चांगली आळवणी करू शकतात पण त्यांचं पाठांतर नसतं. काही जणांचं फार पाठांतर असतं मात्र त्याला रागामध्ये गाता येत नाही. काही जणांचं पाठांतरही असतं, गायनही चांगलं असतं पण तालात कच्चा असतो बरं का. खूप असे कांगोर आहेत या विविध विषयांना. मात्र या सगळ्या गुणांनी युक्त असं म्हणून जे व्यक्तिमत्व वारकरी सांप्रदायिक लोक पाहतात ते म्हणजे आरू महाराज आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शनही लाभतंय आणि आपण सर्वजण त्यांच्या गायनाचा आस्वाद देखील घेत आहात. आमचे हरिभक्तीपरायण चंदू महाराज पांचाळ या ठिकाणी आहेत, मृदंगाचार्य आहेत. त्यांचं मृदंग देखील आपण ऐकत आहात, श्रवण करत आहात. आणि मी नेहमी सांगतो की गायन आणि वादन या संबंधानं काही फार लिखाण विस्तृत प्रमाणामध्ये जरी काही नसलं तरीसुद्धा संगीतशास्त्रामध्ये अर्थात त्याचा विचार आहे, मात्र संत वाङ्मयामध्ये जास्त त्याचा विचार नाही. मात्र लावणी, मृदंग, श्रुतिटाळ, घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने हे तुकोबारायांचं प्रमाण किंवा अन्य काही प्रमाणं आपल्याला पाठात असतील, ती जर सोडली तर नेहमी असा विषय येतो की गायक आणि वादक यांच्या संबंधानं मी नेहमी एक विषय मांडतो की एक श्लोक फार सुंदर आहे महाराज बरं का. वीणावादन तत्त्वज्ञ श्रुतिजाती विशारद तालज्ञश्च अप्रयासेन मोक्षमार्गम स विंदती. वीणावादन तत्त्वज्ञ म्हणजे वीणा वादनामध्ये जो तत्त्वज्ञ आहे, श्रुती आणि जातीचं ज्यांना ज्ञान आहे आणि तालज्ञश्च ज्याला तालाचंही ज्ञान आहे असा जो आहे, अप्रयासानं म्हणजे काहीही प्रयत्न करता असा अर्थ इथे घ्यायचा नाही, मात्र अल्प प्रयत्नानं मोक्षमार्गम सविंदती म्हणजे मोक्षमार्गापर्यंत तो पोचत असतो. आणि म्हणून ही सेवा गायन वादनाची याच्याशिवाय कीर्तनामध्ये रस नाही. आणि त्यामुळे कीर्तनम श्रवणम कीर्तनम यामधलं नवविधा भक्तीतलं हे दुसरं कीर्तन जे प्रकारची भक्ती आहे, तर ही कीर्तन प्रकारची भक्ती, दुसऱ्या प्रकारची जी भक्ती सांगितलेली आहे ती खरं तर कीर्तन याचा अर्थ इतरत्र जर आपण बघितलं तर नामसंकीर्तन म्हणजे कीर्तन आहे. मात्र वारकरी सांप्रदायिक संतांनी फक्त गायन करण्याच्या ऐवजी त्याच्या पुढचं पाऊल टाकून त्या अभंगाच्या संबंधानं काही चिंतन घडत असेल आणि समाजावरती त्याचा जर काही सकारात्मक परिणाम होत असेल तर तो महत्त्वाचा समजून संत महात्म्यांनी त्या अभंगाच्या संबंधानं काही वक्तव्य करायला सुरुवात केली. म्हणून संत महात्म्यांची जी काही वक्तव्य आहेत, मग ते अभंगाच्या माध्यमातून असो किंवा ओव्यांच्या माध्यमातून असो, ही सगळीच्या सगळी फक्त आणि फक्त लोकोपकारक असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. संतांचं वाङ्मय हे स्वांतसुखाय जरी असलं तरी प्रत्यक्ष समाजावरती चांगला परिणाम करणारं ते वाङ्मय आहे. आणि म्हणून त्या वाङ्मय लिखाण करणाऱ्यांना संत कवी असं म्हणण्यात आलेलं आहे बरं का. आपण फक्त काय म्हणतो, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज. मात्र अभ्यासक जे आहेत, जे मराठी भाषेचे जाणते आहेत, त्यांनी ग्रंथकारांचे 3 प्रकार केलेले आहेत बरं का. ग्रंथकारांचे 3 प्रकार केले आहेत की आपल्या मराठी भाषेमध्ये किती प्रकारचं लिखाण होतं. अनेक ग्रंथ, पुस्तकं काही लिहिल्या जातं, मात्र त्याचं वर्गीकरण करत असताना 3 प्रकारचं वर्गीकरण या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्यापैकी पहिले संत कवी आहेत. संत कवी म्हणजे काय, ज्यांचं वाङ्मय, ज्यांचं लिखाण हे फक्त आणि फक्त स्वांतसुखाय असून तद्वारा समाज प्रबोधन
आणि भगवत चरणाच्या संबंधानं अनुराग ज्याच्या माध्यमातून वाढू शकतो असं जे लिखाण आहे ते संत कवींचं लिखाण आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट, त्यांचं प्रत्येक वाक्य हे समाजाच्या उद्धारासाठीच असतं. लोकोपकाराची तळमळ त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांच्या वाङ्मयाला संत कवींचं वाङ्मय असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे संत कवी हे पहिले कवीचा हा पहिला प्रकार आहे बरं का. दुसरा प्रकार पंत कवी असा केलेला आहे. पंत कवी म्हणजे काय की ज्यांच्या लिखाणामध्ये समाजाचा उद्धार होईल की नाही माहिती नाही, मात्र ज्यांच्या शब्दामध्ये शब्दच्छल करून योग्य पद्धतीनं आणि लोकांना आकर्षित करणारी शब्दरचना असते आणि त्याच्यामध्ये पांडित्याचा एक मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीचं लिखाण करणारे जे आहेत ते पंत कवी आहेत. म्हणजे यांच्या लिखाणामध्ये माझं लिखाण किती चांगलं आहे हा दाखवण्याचा प्रयत्न पहिला असतो. मग समाजाचा विचार हा त्याच्यानंतर आहे. त्यांच्याही वाङ्मयामध्ये समाजाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो, मात्र संत कवींच्या लिखाणामध्ये सर्वप्रथम समाजाचा विचार आहे आणि मग स्वतःचा विचार आहे. पंत कवींच्या लिखाणामध्ये सर्वप्रथम मी काय लिहितोय हे समाजाने बघावं याचा विचार आहे आणि मग त्याचा फायदा जर समाजाला झाला तर तो होऊ शकतो. आणि तिसरा प्रकार, पहिला प्रकार संत कवी, दुसरा प्रकार पंत कवी आणि तिसरा प्रकार आहे तंत कवी. असं काही कवीचे प्रकार तिसरा केलेला आहे. तंत कवी म्हणजे काय तर ज्यांच्या लिखाणामध्ये ना समाजाचा उद्धार होणार आहे ना त्यांच्या लिखाणामध्ये काही पांडित्य आहे. लक्षात घ्या, न समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांची भाषा किंवा त्यांची लेखणी झिजते, ना समाजाच्या न पांडित्य दाखवण्याच्यासाठी त्यांची लेखणी झिजते. म्हणजे उदाहरण देतो, कादंबऱ्या असतात. कादंबऱ्या निळ्या आकाशामध्ये सूर्य उगवलेला होता आणि त्याचं ते तेजस्वी किरण अमुकच्या अंगावर पडलं. काय फायदा याचा आपल्याला? ना याच्यात काही शब्द पांडित्य आहे ना याच्यामध्ये आपल्याला काही घेण्यासारखं आहे. हे लिखाण करणारे जे तंत कवी समजले गेलेले आहेत. संत कवी, पंत कवी आणि तंत कवी. आणि आपल्यासमोर जो उभा आहे त्याने आणखी एक प्रकार तयार केला आहे बरं का, त्याला म्हणतात जंत कवी. म्हणजे हा विचारातून आलेला प्रकार आहे. जंत कवी म्हणजे काय की ना त्यांची वाणी ना त्यांची लेखणी समाजाच्या उपकारासाठी झिजते, न त्यांच्या लिखाणामध्ये काही पांडित्य असतं, ना शब्द लालित्य ज्यांच्या लिखाणामध्ये असतं. मात्र अशा पद्धतीचं काही लिखाण करायचं की ज्यानं समाजामध्ये जी घडी व्यवस्थित बसलेली आहे ती विस्कळीत होईल. आणि अशा पद्धतीचं लिखाण करणारे जे आहेत ते जंत कवी आहेत. त्यामुळे आपल्याला ना जंत कवीचा विचार करायचा, ना तंत कवीचा विचार करायचा, ना पंत कवीचा विचार करायचा. आपलं जे चिंतन आहे आपल्याला फक्त आणि फक्त कीर्तनाच्या माध्यमातून संत कवींनी जे काही आपल्यासाठी, आपल्या उद्धाराच्यासाठी स्वांत सुखाय लिखाण केलेलं आहे त्याच्या संबंधानं चिंतन करण्याचं हे स्थान आहे. त्यामुळे इतर ग्रंथात काय लिहिलं हे कधी कोणी कीर्तनकार सांगत नाही, सांगण्याचं कारण नाही. मात्र मुख्य उद्देश समाजाच्या वरती जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी संतांच्या घरची कीर्तन मर्यादा म्हणजे भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती आणि ज्ञानाच्या व्यतिरिक्त ज्याच्यामध्ये काही क्रिया होत नाही किंवा काही तत्वज्ञान सांगितलं जात नाही अशी कीर्तन मर्यादा ही संत महात्म्यांनी सांगितलेली. त्यामुळे आपल्या या आंबळे गावामध्ये आपण अत्यंत निवडून सगळे कीर्तनकार आणलेले आहेत बरं का. ज्याने हे सगळे कीर्तनकार ठरवलेत. मी मला बोलवलं म्हणून म्हणतो असं समजू नका. मात्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे सात्विकतेनं आणि संप्रदायनिष्ठतेनं आपली कीर्तन सेवा बजावत आहेत अशी सगळी मंडळी आपण कीर्तनासाठी बोलवलेली आहेत. कारण समाजामध्ये हल्लीचा काळ असा आहे की यूट्यूबवरती कीर्तनं बघितली जातात आणि त्याच्याप्रमाणे बोलवलं जातं. अरू महाराज, मी नेहमी एक वाक्य सांगतो की एखाद्या कीर्तनकाराला का बोलवायचं, तो चांगलं 2 तास बोलतो हे बघण्यात काही स्वारस्य नाही. त्यामुळे तो 2 तास काय बोलतो यापेक्षा तो राहिलेले 22 तास काय करतो हे आधी बघितलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय जर कीर्तनकाराला आपण बोलवलं तर आपली फसगत होणार आहे. उपदेश जर का कीर्तनकार करू लागला, कीर्तनकाराची भूमिका काय आहे
उपदेश करण्याची भूमिका, उपदेशकाची भूमिका आहे. बरं, हा उपदेश काही त्यांनी स्वतःच्या मनानं करायचा आहे का? नाही. संत महात्म्यांनी जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे तुमच्या आमच्या उपकारासाठी, ते पोचवण्याचं कार्य, ते पोचवण्याचं माध्यम म्हणजे फक्त कीर्तनकार आहे. मी नेहमी सांगतो की कीर्तनकार हा संतांचा पोस्टमन आहे. त्यांनी जे दिलंय ते जसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये लोकांचा ना बुद्धिभेद करायचा, ना स्वतःच्या मनाचं काही रचायचं, ना स्वतःच्या मनाचं काही सांगायचं. संत वचनांच्या आधारावरतीच आपण समाजामध्ये त्यांची वचनं पोचवणं हे कीर्तनकाराचं काम आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जी कीर्तनकार मंडळी बोलवलेली आहेत ती संप्रदायनिष्ठ आहेत. आणि मला कोणावरती आरोप करायचा नाही, दोषारोप करायचा नाही. मात्र समाजामध्ये कीर्तन पद्धतीची, कीर्तन परंपरेची जी अवनती होताना आपण पाहतो आहे, तर ती आमच्यासारख्याला निश्चितपणे पाहवत नाही. आमच्यासारख्याला म्हणजे काय? परंपरेच्या व्यक्तीला. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मी नेहमी या विषयावरती जेव्हा बोलतो तेव्हा माझं एक वाक्य मी अत्यंत स्पष्टपणे नेहमी सांगत असतो की या गादीवरती नारदाच्या उभा आहे म्हणून मी बोलण्याचं धाडस करतोच आहे. कारण नारदाच्या गादीवरती जो उभा राहतो त्यानं बोलायचं असतं आणि बाकीच्यांनी ऐकायचं असतं. हां, बाकीच्यांनी कीर्तनामध्ये बोलायचं नसतं. हां, त्यांनी फक्त ऐकायचं आणि नारदाच्या गादीवर उभ्या असणाऱ्यांनी फक्त बोलायचं असतं. म्हणून नारदाच्या गादीवरती उभा आहे म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे. याचा अर्थ मी कोणी मोठा आहे असा नाही, पण मी नेहमी सांगतो मी मोठा नाही, पण मी मोठ्याचा आहे याची मला जाणीव आहे. आणि मोठ्याचा असल्यामुळे तो सांगण्याचा एक अधिकार मला जन्मजात प्राप्त झालेला आहे. याचा अर्थ मी प्रत्येकावरती तोंडसुख घ्यायचं असं नाही. बरं, दुसरा अर्थ नुसतं लोकांबद्दलच बोलायचं असं नाही. आणि मी जर लोकांच्या संबंधानं काही बोलत असेल आणि माझ्यामध्येच त्या चुका जर का दिसत असतील तर माझ्यासारखं मूर्ख मी ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जे काही आपण बोलणार आहोत ते संतांच्या विचाराला अनुसरून असलं पाहिजे. हल्ली कीर्तनामध्ये वेगवेगळे विषय येतात, त्या विषयांचा कीर्तनाशी तसा बघितला तर संबंध नाही. वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं असेल, मग महापुरुषावरती बोलायचं असेल, आईवडिलांवरती बोलायचं असेल तर निश्चितपणे बोलायला हरकत नाही. मात्र कितपत बोलायचं, किती बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं याला थोडीशी मर्यादा आहे. कारण आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा संतांचं वर्णन केलंय. संतांचं वर्णन म्हणजे महापुरुषाचंच एक प्रकारे वर्णन आहे. सत्पुरुषांचं वर्णन म्हणजे महापुरुषाचंच वर्णन आहे. आईवडिलांचाही विचार त्या ठिकाणी आलेला आहे. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. नाथ महाराजांनी सांगितलंय माता पिता देव आणि गुरु हे समान जे मानतात, नाथ महाराज सांगतात मी त्याला शरण जातो किंवा परमात्मा त्याच्याकडे सेवेला येतो. हा अधिकार कशाचा आहे? माता पित्याचं वर्णन करण्याचाच आहे. मात्र एखादा विषय आपण कितपत ताणावा, कितपत मांडावा हा ज्याचा त्याचा जरी प्रश्न असला तरी संप्रदायामध्ये भगवंताची भक्ती वाढावी याच्यासाठी म्हणून कीर्तनाची एक रूपरेषा मांडून ठेवलेली आहे. आता आईबापांचं वर्णन करू नये असं नाही. आपण संतांचं वर्णन करतो म्हणजे काय? आईबापाचंच वर्णन करतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, कायमी पतित कीर्तिवाणू, कायमी पतित कीर्तिवाणू. याच्यामध्ये आई आणि बाप कोण आहेत? संतच आई आणि संतच बाप आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे आईचं वर्णन, बापाचं वर्णन स्वतंत्र करण्याची गरजच नाही. संतांचं वर्णन केलं, आईचंही वर्णन झालं आणि बापाचंही वर्णन झालं. कारण आमच्या मनामध्ये माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन ही भूमिका स्पष्ट आहे. आणि म्हणून वारकरी सांप्रदायिक कीर्तन हे अभंगाशी संबंधित असावं हा विचार मी आपल्यासमोर मांडला. या आपल्या गावामध्ये जो सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं आमचे आप्पांनी मला बोलवलं, दरेकर आप्पांनी, आणि माझ्याशी खूप आधी संपर्क, मला असं वाटतं चार महिने होऊन गेले आणि संपर्क केला ग्रामस्थांच्या वतीनं. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आला, भगवंताच्या दर्शनाचा योग आला. अत्यंत पुरातन गाव आहे. मला खूप आल्यानंतर चांगलं वाटलं. हे वाडे मंदिर वगैरे जर बघितलं तर खूप प्रशस्त आहे. आणि अशा पद्धतीचा इतिहास एखाद्या गावाला प्राप्त झाला आहे आणि आपण त्या गावाशी संबंधित आहोत हे आपलं महत् भाग्य आहे. मात्र हे कळणाऱ्याला असतं, न कळणाऱ्याला काहीच नसतं. आणि म्हणून आपल्या परिसरातली सगळी मंडळी ही अत्यंत चांगली. आता आरू महाराज आणि आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा काही मंडळी आली होती. ही मंडळी आपले सरपंच असतील आणि जगतापजी वगैरे ही सगळी मंडळी आली. आणि मग कोणी उद्योजक आहे, कोणी डेव्हलपर आहे, कोणी ट्रान्सपोर्ट, कोणी अमुक तमुक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये. मी आरू महाराजांना सांगितलं
म्हणलं मराठी माणूस हा व्यवसाय करतो याच्यामध्ये मला नेहमी समाधान वाटत असतं. हा नोकरी करणं ठीक आहे, ज्याला काहीच करता येणार नाही त्यांनी नोकरी करावी. मात्र स्वतःच्या पायावरती उभं राहणं आणि म्हणून फुलाचा व्यवसाय आपल्या ह्या परिसरामध्ये शेतीच्या माध्यमातून आपण तो उद्योग चालवता आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण सर्वजण कार्यरत आहात, ही अत्यंत आनंदाची बाब आहे, समाधानाची बाब आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, अबालवृद्धांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला आहे आणि हरिपाठातल्या दुसऱ्या अभंगाचं चिंतन आपण करत आहोत. आपल्याला माहिती आहे हरिपाठ हा विषय या परिसरातल्या लोकांना फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या संबंधानंच माहिती आहे. मात्र एकनाथ महाराजांचा हरिपाठ हा वारकरी संप्रदायामध्ये अधिकृत हरिपाठ म्हणून मान्यता पावलेला आहे. आता ज्या अर्थी अधिकृत असं म्हटलं त्या अर्थी काहीतरी अनधिकृत असण्याची शक्यता आहे असा आपसुकच अर्थ निघत असतो. म्हणजे बाकीचे पंचरत्न हरिपाठ म्हणून जे बाजारामध्ये येतात ते संतांचेच आहेत, लक्षात ठेवा, ते संतांचेच अभंग आहेत. मात्र तो ग्रंथ रचायचा म्हणून त्या अभंगांची रचना केलेली नाही. हरिपाठ लिहायचा आहे म्हणून त्या अभंगांची रचना केली नाही. ते संतांचेच अभंग आहेत. मात्र वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांनी आणि नाथ महाराजांनी हरिपाठाची रचना करायची म्हणून या अभंगांची रचना केलेली आहे. त्यामुळे समाजामध्ये हा जो विचार आहे की हरिपाठ हा सोपा आहे किंवा हरिपाठ हा सामान्य लोकांच्यासाठी आहे, संतांनी सामान्य लोकांच्यासाठी केलेला उपदेश म्हणजे हरिपाठ, असं जे हरिपाठाचं स्वरूप आपल्यासमोर मांडलं जातं, माझा थोडासा आक्षेप त्या बाबतीत आहे. कारण सामान्य लोकांच्यासाठी हरिपाठ आहे असं मला वाटत नाही. कारण तुलनेनं सोपा आहे, पण सोपा आहे असं नाही. ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाचा विचार केला, चांगदेव 65 अमृतानुभव, त्यानंतर ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ अभंगाची गाथा, याचा जर अभ्यास केला तर तुलनेनं हरिपाठ सोपा आहे. मात्र हरिपाठ सोपाच आहे असा त्याचा अर्थ नाही, किंवा सामान्य लोकांच्यासाठीच त्याच्यामध्ये उपदेश आहे असा त्याचा अर्थ नाही. तसं बघितलं तर नाथ महाराजांचे अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या तुलनेमध्ये हरिपाठ सोपा आहे. मग चतुश्लोकी भागवत, आनंदलहरी, शुकाष्टक, हस्तामलक, चिरंजीवपद, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, 4000 अभंगांची गाथा, या तुलनेनं हरिपाठ सोपा आहे. मात्र हरिपाठ सोपा आहे असं नाही, हरिपाठामध्ये सुद्धा सामान्य लोकांनाच उपदेश केला असं नाही. मी एक उदाहरण देतो, एक प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. योग याग विधी हे कशात आहे? हरिपाठात. कोणाच्या? माऊलींच्या. काय उपदेश करतात? योग याग विधी येणे नोहे सिद्धी. हे काय सामान्य माणसाला सांगतात ज्ञानोबा आहे? सामान्य माणसाला सांगत नाही. जो योग याग विधीचं अनुसरण करतोय त्याला ज्ञानोबा सांगतात की हे करतोय तू, पण यानं तुला सिद्धी प्राप्त होणार नाही. मग आता योग याग सिद्धी करणारे, सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे काय सामान्य असतील का? सामान्य नाही. त्याच्यामुळे हरिपाठ हा इतरांच्या तुलनेमध्ये, ज्याला सापेक्षता म्हणतात, इतरांच्या सापेक्षतेनं तो सोपा आहे. मात्र तो सोपाच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तसं या अभंगाचा अधिकारी कोण आहे? हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? नरदेहामध्ये आलेला जो मनुष्य आहे तो या हरिपाठाचा अधिकारी आहे. बघा, मी पुन्हा सांगतो, नरदेहामध्ये आलेला मनुष्य. मग तुम्ही म्हणाल नरदेह काय आणि मनुष्य काय? वेगळं नाही. आम्ही नरदेह म्हणजेच मनुष्य समजतो, मनुष्य म्हणजेच नरदेह समजतो. मात्र नरदेह वेगळा आणि मनुष्यत्व वेगळं. आपण सर्वजण या मंडपामध्ये जे बसलेलो आहोत, आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. मात्र यापैकी प्रत्येकालाच मनुष्यत्व प्राप्त झालं आहे असं कोणीही खात्रीनं सांगू शकत नाही. काहींच्या मनात राक्षसत्व असण्याची शक्यता आहे. बघा, थोडं जरा सूक्ष्म मी आपल्याला सांगतोय की नरदेहाला आपण सर्वजण आलेलो आहोत, याचा अर्थ आपण सर्वजण मनुष्य आहोत असं नाही. दुर्लभो मानुषो देहो, माणसाचा देह. नरदेह तर दुर्लभ सांगितलेला आहे, पण त्यातही काय सांगितलं? माणसाचा देह. नरदेहामध्ये आलेलो आहोत आणि त्यातही मनुष्यत्व प्राप्त होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. दुर्लभम त्रयमैव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय, भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतात. मनुष्यत्व प्राप्त होणं ही प्रथम दुर्लभ गोष्ट आहे. मग मुमुक्षुता तो
परमात्मा मला प्राप्त होईल का अशी तळमळ म्हणजे मुमुक्षुता, आणि सद्गुरूंची प्राप्ती म्हणजे त्यांची प्राप्ती झाली म्हणजे मोक्षापर्यंत ते नेत असतात. म्हणजे या 3 गोष्टी भगवंताचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी पहिलं मनुष्यत्व सांगितलं गेलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं नरदेहामध्ये आलेल्या मनुष्याला हा केलेला उपदेश आहे. आता मनुष्याला उपदेश केला, कशासाठी मनुष्याला उपदेश केला? कारण माणूस भगवंतानं जे काही इंद्रिय तयार केलेले आपण नेहमी कीर्तनकारांच्या मुखातून ऐकतो, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासी जीव पण भवरोग. पंच ज्ञानेंद्रिय असो किंवा पंच कर्मेंद्रिय असो, मन बुद्धी चित्त अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी या फक्त आणि फक्त भगवंताच्या सेवेसाठी लावणं अपेक्षित आहे. मात्र असं असताना मनुष्य जन्म ज्याला प्राप्त झालेला आहे, नरदेह ज्याला प्राप्त झालेला आहे, तो मात्र व्यवहार करत असताना या गोष्टींची तमा बाळगत नाही. मनाला वाटेल तसं करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक इंद्रियांचा वापर हा भगवंताच्यासाठी करणं अपेक्षित असताना तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. ही गोष्ट आपल्या लक्षात आली, ही संतांच्या लक्षात आली. आणि म्हणून नाथ महाराजांनी अशा समाजाकडे बघितलं की जो समाज हा संसारामध्ये हरखून गेलेला आहे. त्या संसारामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला समाधान वाटतं आहे, त्याला त्याच्यातच बरं वाटायला लागलं आहे. हां, पूर्वीचे कीर्तनकार हे थोडासा जरा असे काही प्रमाणं सांगायचे किंवा काही उदाहरणं द्यायची की एखाद्या घाणीतला जो किडा असतो त्याला त्या किड्याला ती घाणच चांगली वाटत असते. तशा पद्धतीनं माणसाला हा संसारच चांगला वाटतो. आता तुम्ही म्हणाल संसार घाण कसा म्हणता तुम्ही? हां, मी पुन्हा सांगतो, कोणतीही गोष्ट कधीही अशी किंवा कधीही तशी नसते. ती कोणासाठी तरी अशी आणि कोणासाठी तरी तशी असते. मी एक उदाहरण त्याच्यासाठी नेहमी देतो, ते लोकांना पटतं म्हणून मी वारंवार सांगतो. गावामध्ये हरणाचं कातडं विकायला एक जण आला. नखं वगैरे ते घेऊन येतात ना, वाघ नखं वगैरे, ते अशी माणसं येतात, स्त्रिया पुरुष येतात. एका गावामध्ये तो विकण्यासाठी आला आणि एका माणसाने ते 2 कातडे घेतले, काळविटाचे कातडे म्हणून त्यांनी ते घेतले. आनंद झाला, चला बरं झालं म्हणला, घेतले, मिळत नाहीत, आपल्याला मिळाले, चांगलं मिळालं वगैरे वगैरे सगळं. म्हणला स्वच्छ त्याला वाळत टाकू. त्याने धुतलं, गच्चीवरती वाळत टाकलं. आता त्याचं घर असं होतं की जाणाऱ्या येणाऱ्याला ते दिसायचं, गच्ची त्याची दिसायची. आता त्या गावामध्ये काही प्राणीमित्र होते, त्यांनी ते बघितलं. आता हे प्राणीमित्र पक्षीमित्र कोणाचं कधी काय जागृत होईल काय सांगता येत नाही. आमच्या पैठणला महाराज इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केला. इको सेन्सिटिव्ह झोन कोणासाठी? तर फ्लेमिंगो नावाच्या पक्ष्यांसाठी. तर ते पक्षी नाथसागरावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये येतात म्हणून अख्ख्या पैठणमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन लागू केला होता. म्हणजे काय? पैठणमध्ये कोणी यायचं नाही, कोणी जायचं नाही, गाव सगळं विस्थापित करून दुसरीकडे ठेवायचं. लक्षात घ्या. म्हणजे नाथ महाराजांची समाधी दर्शनाला जाण्याचं कारण नाही. जायचं असेल तर ती जाळी करणार आणि ज्यांना दर्शन करायचं त्या जाळीतून जायचं, फक्त समाधीचं दर्शन घ्यायचं आणि वापस यायचं. इको सेन्सिटिव्ह जाहीर झाला होता. अर्थात त्याला विरोध केला ग्रामस्थांनी आणि तो इको सेन्सिटिव्ह झोन फक्त त्या धरणापुरता मर्यादित ठेवला. नाहीतर पैठण विस्थापित करायचं होतं. कोणासाठी? पक्ष्यांसाठी. कोणत्या? विदेशातल्या. विदेशाचं फार कौतुक आहे आपल्याकडं. विदेशातले पक्षी येणार, करणार काय ते पक्षी? लोकांनी सांगितलं ते पक्षी आले तर मारून टाकू म्हणले आम्ही. जर आमचं घर त्याच्यामुळे जर का बर्बाद होत असेल, इथपर्यंत ती सगळी गोष्ट पोचली. त्यामुळे हे पक्षीप्रेमी प्राणीप्रेमी कधी जागृत होतील सांगता येत नाही. ते कातडं दिसलं, पोलीस स्टेशनला गेला आणि कंप्लेंट केली, याच्याकडे असं हरणाचे कातडे आहेत आणि तुम्ही लगेच जा. पोलीस गेले, कातडे सापडले गच्चीवरती, जप्त केले, केस दाखल झाली. न्यायाधीशासमोर ती केस सुरू झाली. यांनी डोक्याला हात लावला, म्हणला काय दुर्बुद्धी सुचली आणि हे कातडं घेतलं. करायचं काय होतं, माझं काय अडत होतं त्या कातड्या वाचून, मात्र घेतलं. आता हे असं कातडं वगैरे घेणं हे कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा आहे. हा कुठल्याही प्राणाचे पशुपक्ष्यांचे अवयव बाळगणं गुन्हा आहे. काय करावं, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हे घेतलं म्हणले मी. डोक्याला हात लावून बसला. फसला होता नाही का, घेऊन फसलो म्हणले मी. झालं. न्यायाधीशाने सांगितलं या कातड्याची फॉरेन्सिक टेस्ट करा. जी काही टेस्ट असेल ती टेस्ट करायला ते पाठवलं. रिपोर्ट आला
आणि ते कातडं निघालं म्हशीचं. त्याच्यावर हरणाचे केस लावलेले. आता सांगा फसणं चांगलं का वाईट? अहो तो फसला म्हणून सुटला. जर फसला नसता, जर ते खरं कातडं निघालं असतं तर 10 वर्षाची शिक्षा आणि काही दंड भरावा लागला असता. म्हणून फसणं चांगलं का वाईट? सापेक्ष आहे. ते चांगलंही असू शकतं आणि वाईटही असू शकतं. म्हणून कोणतीही गोष्ट ही कायम सापेक्ष असते. मी नेहमी सांगतो की न्यायालयाचा निकाल लागला, चांगलं झालं का वाईट झालं? उत्तर असं आहे, ज्याच्या बाजूने निकाल लागलाय त्याच्यासाठी चांगलं झालं आणि ज्याच्या विरोधात निकाल लागलाय त्याच्यासाठी वाईट झालं. पण आम्ही विचारच करत नाही. न्यायालयाचा निकाल लागला, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. कोणासाठी चांगलं झालं आणि कोणासाठी वाईट झालं ही सापेक्षता आम्हाला लक्षात येत नाही. म्हणून संतांचं वाङ्मय हे कोणासाठी आहे? हे तुमच्या आमच्यासाठी आहे. तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याच्यासाठी म्हणून संतांनी हे वाङ्मय रचलेलं आहे. नाथ महाराजांनी या अभंगाचा विचार करत असताना समाजाचं निरीक्षण केलं. समाजामध्ये निर्माण झालेलं शैथिल्य आणि तद्वारा संसाराच्या विषयी, आप्तेष्टांच्या विषयी निर्माण होणारं आकर्षण आणि परमार्थाकडे दुर्लक्ष करून संसारासक्तीनं जीवन जगण्याची पद्धती ही नाथ महाराजांसारख्या संतांना काही मानवणारी नव्हती, पटणारी नव्हती. आणि म्हणून जी काही इंद्रिय भगवंतांना आपल्याला दिलेली आहेत, हा नाथ महाराजांसारख्या संतांनी केला तर काही याच्यामध्ये चुकीचं नाही आहे. प्रत्येक अवयवाचा वापर, मी पुन्हा सांगतो, डोळे दिलेत, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. सुख पहा विठोबाचे मुख. विठोबाचं मुख बघण्याकरता भगवंतांना आपल्याला काय नेत्र दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत. वाचा कशासाठी दिली आहे? भगवंत नामस्मरण करण्यासाठी दिलेली आहे. जर आपल्या मुखाचा वापर भगवंत नामस्मरणासाठी होत नसेल तर नाथ महाराजांनी सांगितलं, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आपल्या मुखातून जर का भगवंताचं नामस्मरण येत नसेल तर आपलं मुख म्हणजे सर्पाच्या राहण्याचं बिळ आहे आणि त्याच्यातली जिव्हा म्हणजे जिव्हा नसून तो काळ सर्प आहे. त्यामुळे आपल्या जिव्हेला काळसर्प म्हणून घ्यायचं नसेल, आपल्या मुखाला सर्पाच्या राहण्याचं बिळ म्हणून घ्यायचं नसेल तर भगवंत नामस्मरण या मुखातून होणं अपेक्षित आहे. या मुखाचा वापर कशासाठी व्हावा? ज्यासाठी त्याचा वापर व्हावा त्यासाठी जर झाला नाही तर मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. जिव्हाला चावली भोजना, दुग्धघृत शर्करा पक्वांना, निंदिले उपांना, तेणे पातलो मुखबंधना. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेणे वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपाला झाली. ज्या कारणासाठी ज्या अवयवाचा वापर होत नसेल तर परिस्थिती नाथ महाराजांनी सांगितली की पुढच्या जन्मामध्ये तो अवयवहीन मनुष्य तो जन्म प्राप्त करत असतो. मोठी कथा पण आपल्या त्या संबंधाने नाथ महाराजांच्या चरित्राशी सांगितल्या गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक इंद्रियांचा वापर हा त्यासाठी व्हावा. मुखाचा व्यापार जो आहे हा फक्त भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी असावा. मात्र जे मुख भगवंतानं आम्हाला त्याचं वर्णन करण्यासाठी दिलेलं आहे, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, ते जर होत नसेल तर नाथ महाराजांनी सांगितलं त्यापेक्षा शांत बसलेलं बरं अभंगाचं पहिलं चरण. हरी बोला हरी बोला नाही तरी अमोला, हरी बोला हरी बोला नाही तरी अमोला, हरी बोला हरी बोला नाही तरी अमोला, हरी बोला हरी बोला नाही तरी अमोला. हरी बोला हरी बोला नाही तरी
तरी अबोला हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ हरी बोला नाहीतरी अबोला. नाथ महाराज सांगतात एक तर भगवंताचं नाव घ्यायचं, नाहीतर काहीच बोलायचं नाही. बोलणं हे वैखरीचं काम आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणीचे प्रकार सांगितलेले आहेत. आपण मुखानं जे नामस्मरण करतो, ज्याला वैखरीनं आपण म्हणतो, त्यापेक्षा मध्यमेनं घेतलेलं नाम हे 100 पटीनं जास्त महत्वाचं आहे. मध्यमेपेक्षा पश्यंतीनं घेतलेलं जे नाम आहे हे 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि पश्यंतीपेक्षा परेनं घेतलेलं जे ज्ञान आहे ते 1,00,000 पट श्रेष्ठ आहे असं सांगितलं गेलेलं शास्त्रामध्ये. म्हणून ठीक आहे, आम्हाला परेनं पश्यंतीनं मध्यमानं घेता येत नसेल परमात्म्याचं नाम, निदान वैखरीनं नाम घ्यावं. मात्र या मुखाचा वापर ज्याच्यासाठी व्हावा ही अपेक्षा आहे, त्याच्यासाठी जेव्हा त्याचा वापर होताना दिसला नाही, तेव्हा नाथ महाराजांसारखे संत उपदेश करण्यामध्ये प्रवृत्त झाले. हरी बोला नाहीतरी अबोला. एकतर हरी बोलायचं, नाहीतर काहीच बोलायचं नाही. हा, मी नेहमी सांगतो की नाथ महाराजांना शब्द सुचले नाहीत म्हणून त्यांनी एकच वाक्य दोनदा म्हटलं का? हरी बोला. गंमत अशी आहे, ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा प्रकर्ष असतो, म्हणजे एखादी गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाची आहे असं सांगण्याचा प्रयत्न ज्यावेळी बोलताना होत असतो, तेव्हा ती गोष्ट वारंवार बोलल्या जाते. अर्थात बोलणाऱ्याच्या दृष्टीनं ती वारंवारता जेवढी महत्त्वाची असते तेवढी ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं असतेच असं नाही. संत महात्मे आम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतात, मात्र ती आम्हाला पटतेच असं नाही. तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी. कितीदा बोलतायत देव घ्या कोणी. दोनदा बोलतायत, कारण देव किती महत्वाचा आहे सांगण्याचा एक विचार तुकोबारायांनी समोर केला. म्हणून देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी. प्रकर्ष आहे सांगणाऱ्याच्या मनात, मात्र इथे नकार देणाऱ्याच्याही मनात प्रकर्ष असल्यामुळे तोही दोनदा म्हणतोय देव न लगे. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संबंधानं आम्हाला विशेषत्वानं सांगायचं असतं, तेव्हा वारंवारता आमच्या बोलण्यामध्ये येत असते. मुलं शाळेमध्ये कदाचित गेली असतील आणि आईबापाला काही ना काहीतरी कारणानं घरातून बाहेर जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वापस येण्याची किती वाजता येणार हे माहिती नाही. मात्र मुलं शाळेतून आल्यावर त्यांची फजिती होऊ नये म्हणून कुलूप लावलं आणि चपलेच्या स्टँड खाली किल्ली ठेवून दिली. फोन केला की आम्ही बाहेर चाललोय, चपलेच्या स्टँडमध्ये किल्ली ठेवलेली आहे, लक्षात ठेवा तिथे ठेवलेली आहे. वारंवार का सांगतात? सांगणाऱ्याला महत्व आहे, ऐकणाऱ्याला असेलच असं नाही. त्यांना वाटतं काय तेच. सामान्य लोकांना असं वाटू शकतं की नाथ महाराज काय तेच बोलतात. हरी बोला. वारंवारता हा प्रकर्षाचा विषय आहे. वारंवारता ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी त्या गोष्टीचं सांगणाऱ्याला किती महत्व आहे हे आपण लक्षात घ्या. नाथ महाराज हे शब्दप्रभू आहेत, खरे शब्दप्रभू आहेत नाथ महाराज. त्यांच्याकडे शब्दांची कमतरता नाही आहे. मराठी सारस्वतामध्ये हजारो नवीन शब्द हे नाथ महाराजांच्या वाङ्मयामुळे आलेले आहेत, हे आपण गोष्ट लक्षात घ्या. राजकीय लोक म्हणत असतात की जनता जनार्दन, कोणाचा शब्द आहे हा?
नाथ महाराजांचा आहे. जन जनार्दन एक. नाथ महाराजांचे हे शब्द आहे. जनार्दन आलेला आहे, याचा अर्थ काही सगळे जनार्दन आलं म्हणजे नाथ महाराजांचं असं नाही आहे. बरं, याची देही याची डोळा आपण म्हणतो ना, कोणाचं शब्द आहे ते? स्वात्म सुखामध्ये नाथ महाराज सांगतात, याची देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा. मात्र आम्हाला माहिती नाही, नाथ महाराजांचे असे अनेक शब्द आहेत की जे समाजामध्ये रूढ झालेले आहेत. अनेक महापुरुषांच्या समोर बिरुदावली त्या संबंधानं लावण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावापुढे जे छत्रपती ही उपाधी आहे, ही संत वाङ्मयामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही आधी जर कोणत्या वाङ्मयामध्ये असेल तर ती एकनाथ महाराजांची आहे. नाथ महाराजांचा गाथा उघडा, त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचं वर्णन करत असताना छत्रपती रामराजे असं नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. भावार्थ रामायणामध्ये सुद्धा जेव्हा सीता मातेचं स्वयंवर होतं त्यावेळी अनेक राजे महाराजे आले होते, त्यात छत्रपती होते असाही उल्लेख आहे. छत्रपती म्हणजे त्या काळचे जे कोणी राजे असतील. म्हणजे असे अनेक शब्द आहेत. कुळवाडी म्हणतो की नाही, काय कुळवाडी भूषण वगैरे, हे कुळवाडी हे सुद्धा हा शब्द नाथ महाराजांच्या वाङ्मयातला. तुम्ही बघा, मी म्हणतोय म्हणून विश्वास ठेवू नका आणि मी त्यांचा वंशज आहे म्हणून अभिनिवेशानं बोलतोय असं समजू नका. सत्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला सांगितली. म्हणजे नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा एवढा प्रचंड प्रभाव तत्कालीन समाजावरती होता, आजही आहे. त्यामुळे अनेक शब्द नाथ महाराजांच्या ग्रंथातले हे आपल्या नित्याच्या बोलीभाषेमध्ये आहेत. एवढी मोठी भर एकनाथ महाराजांनी घातली. हरी बोला नाहीतरी अबोला. एकतर हरी बोलायचं आहे, नाहीतर काहीच बोलायचं नाही. याचा अर्थ मौन बाळगायचं. काहीच बोलायचं नाही म्हणजे मौन बाळगायचं. मग मौन बाळगायचं म्हणजे काय? काही म्हणतात तोंडातून शब्द काढायचा नाही म्हणजे मौन. आपल्याकडे एक म्हण आहे, मौनम सर्वार्थ साधनम. मौन बाळगायचं म्हणजे काय? फक्त तोंडातून शब्द येऊ द्यायचे नाहीत असा त्याचा अर्थ नाही. तर विचारहीनता अर्थात विचारशून्यता हा शब्द जास्त संयुक्तिक आहे. विचार सुद्धा मनामध्ये निर्माण होऊ द्यायचे नाहीत आणि शांत चित्तानं तोंड बंद ठेवायचं म्हणजे मौन आहे. काही लोक वर्षानुवर्ष मौन करतात. त्यांना व्यवहारासाठी लिखाणाच्या स्वरूपामध्ये काहीतरी सांगावं लागतं, त्याच्याशिवाय त्यांचा व्यवहार होऊ शकत नाही. काही जणांना इशाऱ्यानं सांगावं लागतं, त्यांचा व्यवहार त्याशिवाय होऊ शकत नाही. मात्र एक दिवसाचं मौन करणारे सुद्धा काही लोकांचं एकादशीला मौन असतं. आणि कोणी त्यांचा कामाचा माणूस भेटला की ते बोलतात, माझे 20,000 कधी देणार. हे काय मौन आहे? या मौनाला अर्थ काय आहे? विचार सुद्धा शांत झाले पाहिजेत. मुख तर शांत पाहिजेच, पण विचार सुद्धा शांत झाले पाहिजेत. याचा अर्थ भगवंताचं नाम घ्यायचं नाही असं नाही आहे. याचा अर्थ अभंग म्हणायचा नाही, ओव्या म्हणायच्या नाहीत असं नाही आहे. याचा अर्थ श्रीमद भगवद्गीता भागवत याचं वाचन करायचं नाही असं नाही आहे. भगवंताच्या संबंधानं जेही काही मुखातून बाहेर येईल ते आल्यानंतरही ती व्यक्ती मौनात आहे. कारण नाथ महाराजांनी सांगितले भगवंताचं नाम हे महामौन आहे. भागवत वाचा म्हणजे आपल्याला कळेल. नाथ महाराज म्हणतात भगवंताचं नाम घेणं असे, भगवंताचं जो नाव घेतो तो नित्य महामौनामध्ये आहे. मात्र भगवंताच्या व्यतिरिक्त काही बोलायचं नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण मुखातून करणं हे अपेक्षित आहे. म्हणून मौनामध्ये ताकद आहे. पूर्वीच्या काळाची ऋषीमुनी आपण बघा, त्यांच्या वाणीमध्ये धार होती, शब्दाला वजन होतं. एखाद्याला आशीर्वाद दिला विजयी भव, तो कितीही शक्तिहीन असेल, बलहीन असेल तरी तो विजयी होणार. शब्दांची ताकद आहे. एखाद्याला शाप दिला, तो शाप देखील खरा ठरणार आहे. ताकद काय आहे? भगवंताच्या कुळाच्या नाशाची ताकद या महापुरुषांच्या मुखात आहे. लक्षात घ्या. नाथ मी अनेकदा हा प्रसंग सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब आपल्या मित्रांच्या सह गेला. वनामध्ये खेळायला गेले. 16, 18, 20 वर्षांची सगळी युवक. आता ते सगळे द्वारकेमध्ये सगळेच यादव. त्यामुळे मित्रसुद्धा सगळे यादवांचेच, सगळे हुल्लडबाज. फिरता 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 काही साधू बसलेले दिसले. म्हणजे थांबा आपण त्यांची गंमत करू जरा. त्या सांबाला त्याने काय केलं, पोटाला असा तो गर्भवती वाटावा असं कपडे बांधले
9 महिन्याचा गर्भ आहे असं दाखवण्यासाठी त्याने असा कपडा बांधला आणि 2 जे मित्र आहेत त्यांना स्त्रियांचे कपडे घातले आणि हळूहळू हळूहळू एखाद्या गर्भवती स्त्रीप्रमाणे तो चालू लागला आणि काही अंतरावर साधूंच्या येऊन थांबला. बाकीची जी मुलं होती यादवांची ती त्या साधूंच्याकडे गेली म्हणे आपण मजा करू म्हणले महाराज ती स्त्री 9 महिन्याची गर्भवती आहे, ती तुमच्यापर्यंत यायला लाजते, तिच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? त्यांनी सांगितलं तिला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे हा प्रश्न आहे म्हणले. म्हणजे मनात विषय लक्षात घ्या, मुलगा होईल म्हणलं तरी म्हणायचं तो मुलगा आहे त्याला कसं काय कोणी होईल, मुलगी होईल म्हणल्यानंतर तेच आणि हसायचं झालं बस. नाथ महाराज म्हणतात अशी ही थट्टा भल्या भल्या सिला विलबट्टा. थट्टा कधी कोणाची करायचं नाही, एखाद्याचं व्यंग बघून कधी हसायचं नाही, कारण ते व्यंग बघून आपण हसलो, त्याची अवहेलना जर आपण केली, त्याचा अपमान जर आपण केला तर तीच अवस्था आपल्याला पुढच्या जन्मामध्ये होण्याची शक्यता आहे. ती अवयवहीनता आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून कधी कोणाच्या शारीरिक व्यंगावरती कधी हसायचं नाही, कोणाची थट्टा करायची नाही, गंमत मजा करायची नाही. मात्र ते साधूकडे गेले, महाराज सांगा ना त्या स्त्रीला मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. दुर्वास ऋषी होते, दुर्वास ऋषी. छोट्या छोट्या गोष्टीवरून क्रोध. त्यांनी सांबाकडे बघितलं आणि वेश जरी स्त्रीचा असला क्षणात कळालं हा युवक आहे, ही मुलं आपली थट्टा करतायत. तरी मात्र चिडले नाहीत, कारण भगवंताच्या कुळातले आहेत. त्यांनी सांगितलं मुलांनो निघा इथून, निघा इथून, आमच्या साधनेमध्ये व्यत्यय आणू नका. तरी ती मुलं हुल्लडबाज ऐकायला तर नाही नाही महाराज आम्हाला सांगा मुलगा होणार आहे का मुलगी सांगा, त्याशिवाय आम्ही इथून जात नाही. दुर्वास ऋषी चिडले, तुम्हाला ऐकायचं मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे? न मुलगा होणार आहे न मुलगी होणार आहे. अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कुळा काळ, निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंद भाग्य. शाप दिला की ना मुलगा होणार आहे ना मुलगी होणार आहे, याच्या पोटी लोखंडाचं मुसळ होणार आहे म्हणले, जा आणि तो तुमच्या कुळाचा नाश करणार आहे, निघा इथून आता. घाबरली सगळी मुलं, कारण साधूंचा शाप साधा नाही आहे. नाथ महाराजांनी सांगितलं बाप ब्राह्मणाचा कोप, ब्राह्मणाच्या कोपासमोर कोणी टिकत नाही, साधूच्या ऋषीमुनींच्या क्रोधासमोर कोणी टिकत नाही. इथे ब्राह्मण म्हणजे जातीवादी आपण ब्राह्मण घेऊ नका, नाही तर हल्ली जातीचं नाव काढलं की आता सगळीकडे वादळ उठत आहे. ब्राह्मण कोण आहे? ब्रह्म जानाति ब्राह्मण, हा जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे, जो षटकर्म करतो तो ब्राह्मण आहे. फक्त ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण नाही आहे. हा, नाथ महाराजांनी सुद्धा त्या संबंधाने काय अभंग लिहिलेले आहेत. अशा ब्राह्मणाचा कोप, अशा साधू संतांचा कोप, ऋषीमुनींचा कोप योग्य नाही, नाथ महाराज सांगतात. ती मुलं गेली, पळाली, म्हणले चला आता पळा, ते कपडे सोडा आणि पळा इथून. पोटाचे कपडे जेव्हा त्या सांबाचे काढले, त्या कपड्यांच्या जागेवरती लोखंडाचं मुसळ निघालं. आता तर घाबरली, पायाखालची वाळू सरकली. ते मुसळ घेऊन गेले. सभेमध्ये सगळेजण बसले होते, बलरामासहित सगळेजण बसली होती. हे असं झालं. शिव्या घालू लागले त्या मुलांना. कशाला थट्टा केली त्या साधूंची? आपल्या कुळाचा नाश जर का या मुसळानं होणार आहे, कशासाठी या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या? काही जण मोठी होती, ते म्हणले जाऊ द्या, जे झालंय आता ते झाले, आता करायचं काय ठरवा म्हणले. त्यांनी सांगितलं याचं चूर्ण करायचं आणि समुद्रात मधोमध जाऊन फेकून द्यायचं. एकदा समुद्रात टाकलं तर आपलं कुळ याच्यातून नाश व्हायचं काय कारण आहे? चूर्ण केलं, छोटासा तुकडा राहिला, तो काही किती बारीक केलं होईना. म्हटलं जाऊ द्या, एवढ्याशा तुकड्याने काय फरक पडतो, झालं. ते घेऊन गेले. हे सगळं करत असताना तिथे नाथ महाराज लिहितात फक्त भगवान श्रीकृष्ण नव्हता, बाकी सगळे होते. सूक्ष्मता बघा नाथ महाराजांच्या लिखाणाची. फक्त भगवान श्रीकृष्ण तिथे नव्हते. याच्यातून एक भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक आचरणाच्या संबंधाने गोष्टी आपण निरीक्षण करण्यासारख्या आहेत. या घटनेतून शिकायचं काय? प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहिलंच पाहिजे असं नाही. काही ठिकाणी आपली अनुपस्थिती सुद्धा खूप महत्त्वाची असते. चूर्ण केलं, गेले समुद्रामध्ये टाकलं, तो तुकडा बुडाला. एका माशानं गिळला, माशाला कोळ्यानं पकडलं,
कोळ्याने त्याला विकण्याच्या दृष्टीनं कापल्यानंतर तो तुकडा मिळाला. एखाद्या व्याधाला तो विकावा म्हणजे आपल्याला माशाचे तर पैसे मिळतात, तेच या लोखंडाच्या तुकड्याचे पण पैसे मिळतात. जरा नामक व्याधाला तो विकला, त्याने तो विकत घेतला, त्याला आनंद झाला, त्याने बाणाचं टोक तयार केलं, शिकारीला गेला. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा उद्धवाला उपदेश केला, भगवान श्रीकृष्णाने फक्त जीवनात दोघांना उपदेश केलेला आहे बरं का. एक अर्जुनाला समरांगणावरती आणि त्याच्यावरती मराठीतली टीका म्हणजे श्रीमद भगवद्गीतेवरची मराठीतली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि दुसरा उपदेश केला तो उद्धवाला श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये म्हणजे 11व्या स्कंधामध्ये 31 अध्यायामध्ये साधारणतः 26 अध्याय भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश आहे, आणि त्याच्यावरची मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत. तो उपदेश केल्यानंतर उद्धवाला सांगितलं, आता इथून तू लगेच निघायचं, माझी निजधामाला जाण्याची वेळ झालेली आहे. सगळ्या यादवांना सांगा मी निजधामाला गेल्यानंतर द्वारका समुद्रामध्ये बुडणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी प्रभास क्षेत्राला जावं आणि देवधर्म करावा. उद्धव निरोप घेऊन गेला, सगळेजण निघाले. इकडं तो व्याध आला आणि हरिण समजून भगवंतानं निवांत बसणं केलं होतं, तेव्हा परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्याला तो बाण घुसला, आणि तो घेण्यासाठी जेव्हा तो सावज घेण्यासाठी आला तेव्हा बघितलं तर आपला बाण लागला भगवान श्रीकृष्णाच्या पायाला. काय करायचं, घाबरला, अंग थरथर कापू लागलं, रडू लागला, क्षमायाचना करू लागला. मात्र भगवंतानं सांगितलं तू काळजी करू नकोस, कोणीही मला मारावं एवढं माझं साधं व्यक्तिमत्व नाही आहे, तुलाही माहिती आहे. चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं, त्याला मोक्ष दिला आणि भगवंत निजधामाला गेले. इकडे समुद्र द्वारकेला बुडवता झाला. आता हा तुकडा पाण्यामध्ये पडला, मग त्या चुऱ्याचं काय झालं. हा चुरा समुद्राचा स्वभाव असा आहे की तो आपल्या पोटात कधी घाण ठेवत नसतो. ते वाहत 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 प्रभास क्षेत्राला आलं तर सगळं चूर्ण, आणि त्याच्या इरिका तयार झाल्या. नाथ महाराजांनी वर्णन केलं इरिका कशा होत्या, काठ्या कशा होत्या, तर लोखंडाच्या सळईसारख्या त्या इरिका तयार झाल्या असं वर्णन नाथ महाराजांनी केलं भागवतामध्ये. ही सगळी जण यादव त्या ठिकाणी गेली, देवधर्म वगैरे सगळा झाला, जेवण झालं, आणि जेवण झाल्याच्या नंतर काही जण त्यातली दारू पिली. आता दारू पिल्याच्या नंतर झालं काय, दारू पिणाऱ्या माणसाला कळत नसतं आपण काय करतोय. चांगल्या चांगल्या माणसांचं आयुष्य दारूमुळे बर्बाद झालेलं आहे बरं का. आपण बघा आपल्या अवतीभोवती, आपण बघा, पैसा प्राप्त झाला की माणसं चुकीच्या नादाला लागतात. आपल्याकडे सुद्धा सुबत्ता असेल, आपण उद्योगधंदा करणारी मंडळी आहात, शेती सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीनं करणारी आपण मंडळी आहात. त्यामुळे इथे पैसा कमी असेल असं नाही आहे, पैसा भरपूर असेल, मात्र प्राप्त झालेला पैसा हा दारूमध्ये जर का आपण घातला तर आपण केलेल्या कष्टाला आपण मुठ माती देत आहोत असा त्याचा अर्थ आहे. असं वाटू शकतं, कदाचित वाटू शकतं की एवढा पैसा आहे, करायचं काय, चांगल्या कामाला खर्च करा. वाईट कामाला हा पैसा खर्च करण्याच्या ऐवजी चांगल्या कामाला खर्च करा, त्याच्यातून मिळणारं समाधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. मात्र दारूच्या इतर व्यसनामध्ये माणसं लागलेली आहेत. दुर्व्यसनं माणसानं टाळली पाहिजेत. लक्षात घ्या, मांसाहार करणं हे पण एक प्रकारचं व्यसनच आहे. दारू, अंमली पदार्थ हे व्यसन आहेत सगळी. पैसा आल्यानंतर ही व्यसनं माणसाला जडतात. त्यामुळे पैसा आल्याच्या नंतर, यश प्राप्त झाल्यानंतर ते यश टिकवता आलं पाहिजे. बऱ्याच जणांना ते टिकवता येत नाही म्हणून ते कमावतात आणि सगळं गमावतात. जर आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर अशी अनेक आकर्षणं हे आपल्या समोर येणार आहेत. वाटू शकतं की बाकीचे मित्र मौज मजा करतात, काही मौज मजा नाही. लक्षात ठेवा, माणसासाठी निर्माण झालेलं ते पेय नाही आहे. आपण मनुष्य आहोत, आपला जीवनाचा उद्देश काय आहे, ध्येय काय आहे, भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून अशा व्यसनांपासून आपण बाजूला झालं पाहिजे. माझ्या या बोलण्यामुळे आपल्यापैकी कोणी जर दारू पित असेल, एखादा जरी दारू सोडता झाला तरी माझं कीर्तन माझ्या दृष्टीनं सफल झालं असं मला वाटतं. लक्षात घ्या, मी बोलतोय त्या विषयाचा जे लोक अशा पद्धतीचं व्यसन करतायत त्यांनी प्रकर्षानं विचार करा. कधीही दारू पिणाऱ्याचं कल्याण झालेलं नाही. आणि जी माणसं आयुष्यात मोठी झालेली आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा, त्यांचं वाचन करा, त्यांचं चरित्राचं. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या व्यसनाला कधीही जवळ केलेलं नाही. म्हणून आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर व्यसनं सोडा, जाऊ द्या विषयात. पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा विषय, दारू पिली काही जण. आता दारू पिल्यानंतर कोण काय बोलतंय कळेना, एकमेकांची भांडणं सुरू झाली.
भांडणाचं रूपांतर लढाईत झालं, लढाईचं रूपांतर युद्धात झालं. यादव काही कमी होते का? 56 कोटी यादव होते. आता ते काही युद्धाला निघालेले नाहीत, त्यामुळे काही अस्त्रशस्त्रांचा भरणा नाही त्यांच्याकडे. ते काही स्वसंरक्षणापुरतं पूर्वीच्या काळामध्ये जे काही शस्त्र असायची ते आहे. बरं, ते मारामारी सुरू झाली, बाण मारणं, तलवार मारणं, गदा मारणं, कोट्यावधी यादव मारले गेले. आणि मारल्या गेल्यानंतर त्यांचे सगळ्यांचे हत्यारंसुद्धा जे राहिले त्यांचे संपले. आता काय करायचं? आता हत्यारं संपले तर शांत बसावं ना. मारायला काय मिळतं का बघितलं, या इरिका दिसल्या, या उपसल्या आणि सगळ्यांनी एकमेकांना मारलं आणि सगळे यादव मेले. कशामुळे झालं? थट्टा, मुखातून आलेलं वाक्य. जिथे बोलायचं तिथे बोलायचं नाही आणि जिथे नाही तिथे जास्त बोलायचा परिणाम आहे हा, लक्षात घ्या. बरं ठीक आहे, देवधर्म केला, तिथेही दारू पिऊन बोलण्याची गरज काय आहे? पुढे सांगतो, साधू संतांनी जे मौन बाळगलं आणि त्यांच्या मुखामध्ये जी ताकद आहे ती शापाच्या रूपात बाहेर आली. म्हणजे मौनाची ताकद काय आहे, मौनाचं महत्त्व काय आपल्याला मी सांगतोय. म्हणून माणसानं एकतर भगवंताचं नाम घ्यायचं. बघा तुम्ही, अशी अनेक माणसं यशाच्या शिखरावरती गेलेली आहेत, पण एखादं वाक्य चुकलं, आयुष्य बर्बाद झालेलं आहे. कोणीतरी म्हटलं मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी होतात, संपलं, पद गेलं. कोणीतरी धरणाचं उदाहरण दिलं, किती लोकांनी निंदा नालस्ती केली. एक वाक्य आपलं जर चुकलं, पतन होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक शब्द तोलून मापून वापरला पाहिजे. म्हणून नाथ महाराज हेच सांगतात, हरी बोला, हरी बोला. कलेचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला सत्तेचा अहंकार, कोणाला संपत्तीचा अहंकार. मला कशाचाच अहंकार नाही, कोणाला याचाही अहंकार. काय कशाचा अहंकार निर्माण होईल सांगता येत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, कोणीही नामस्मरणाच्या माध्यमातून जर का अहंकारी होत असेल, मानापानाची अपेक्षा करत असेल, त्याचा त्याग करा. अभंगाचं दुसरं चरण. को नको मान नको अभिमान, नको 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 नको मान नको अभिमान. थोडी मी तुमान, थोडी मी तुमान, तुझी सुखी हर मोठी गाता, हर बली चिंता हर मोठी गाता, हर बली चिंता. थोडी मी तुमान, तुझी सुखी, थोडी मी तुमान, तुझी सुखी हर मोठी गाता, हर बली चिंता हर मोठी गाता, हर बली. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. मान अपमान, लाभ अलाभ, सुख दुःख याच्या पुढे संत महात्म्य. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय. भगवंतानं गीतेमध्ये सांगितलंय, सुख दुःख हे समान, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, असं संतांचं लक्षण आहे. मात्र सामान्य माणसं या मानापमानामध्ये अडकतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून मानापमानामध्ये भांडणं होतात. नाथ महाराजांनी सांगितलंय, नको नको मान. इथे सुद्धा द्विवार सांगतात, लक्षात ठेवा. नको नको मान नको अभिमान, म्हणजे एक नको मानापाशी आणि दुसरं नको अभिमानापाशी. मान बाळगण्याची काही कारण नाही, अभिमान बाळगण्याचा काही कारण नाही आहे. नको नको मान नको अभिमान, मीतूपणा सोडल्यानंतर जगामध्ये तो सुखी होणार आहे. अभिमानाच्या संबंधाने काही कथा आपल्या पुराण इतिहासामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच्च. ईश्वरही अभिमानाचा द्वेषी आहे आणि दीन जनांच्या संबंधानं प्रियता तो बाळगत असतो.
तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. तिळमात्र जरी अहंकार झाला तरी मेरू पर्वताप्रमाणे तो मोठा असतो. त्यामुळे परमात्मा कधीही अहंकार टिकू देत नाही. क्षणामध्ये तो त्यांची जागा त्याला दाखवून देतो. गरुडाला त्याच्या वेगाचा अहंकार झाला, चक्राला त्याच्या शक्तीचा अहंकार झाला आणि सत्यभामेला तिच्या रूपाचा अहंकार झाला. भगवंतांनी विचार केला, सगळ्यांचा अहंकार एका झटक्यात मोडून काढू म्हटले. गरुडाला सांगितलं, मंदलाचल पर्वतावरती हनुमान बसलाय, लगेचच्या लगेच माझ्याकडे घेऊन यायचं, लगेच. गरुड गेला. चक्राला सांगितलं, दारात उभं राहायचं, अजिबात कोणाला आत सोडायचं नाही. ऐका, गरुडाला सांगितलं, हनुमंताला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर घेऊन ये. चक्राला सांगितलं, दारात उभं राहायचं, आत कोणाला सोडायचं नाही. आणि सत्यभामेला सांगितलं, माझ्याजवळ येऊन बस, हनुमंत आपलं दर्शन करायला येणार आहे. याला म्हणतात राजकारण. हे भगवान श्रीकृष्णाकडून शिकायचं. प्रभू रामचंद्र आपले विचारे साधे आहेत, हे असं काही या भानगडीत पडत नाहीत. मात्र कृष्ण काय करेल काय सांगता येत नाही. एखादा पासा कसा पलटायचा हे भगवंताला माहिती आहे. दुर्योधनाकडे गेला शांतीदूत म्हणून. धर्मराजाचं असं म्हणणं होतं, पांडवांचं असं म्हणणं होतं की 5 गाव कोणतेही आपल्या या राज्यातले घ्या, आम्ही सुखी आहेत, आम्हाला फक्त आमचं अस्तित्व राहू द्या, 5 गावं कोणतेही द्या. भगवान श्रीकृष्ण गेले. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, पांडवांचं राज्य त्यांना देऊन टाक. त्यांनी सांगितलं, त्यांचं नाहीच, हे माझं राज्य आहे. मग भगवंताने सांगितलं, ठीक आहे, लढाई होऊ नये म्हणून आम्ही एक प्रस्ताव मांडतो. 5 पांडवांना 5 गावं द्यायची म्हटली. आम्ही लढाई करणार नाही. देवाला असं वाटलं की हा 5 गावं सुद्धा देणार नाही. नाही म्हणला की मग युद्ध होणारच, त्याच्या आनंदात देव. पण दुर्योधन विचार करू लागला, 5 पांडवांना जर 5 गावं दिले आणि यानं जर युद्ध थांबत असेल तर काय वाईट आहे 5 गावं द्यायला. हा विचार त्याच्या मनामध्ये चालू असलेला भगवंताच्या कळाला आणि तो हो म्हणणार एवढ्यात त्यांनी सांगितलं, थांब, तू हो म्हणशील पण ऐक, कोणते गाव. खरं तर कोणतेही गाव चालणार होते. जसं भारतामध्ये एखाद्याने सांगितलं, दिल्ली, मद्रास, कलकत्ता, मुंबई आणि बँगलोर एवढं द्या, बाकी सगळं तुम्हाला ठेवा. काय राहील शिल्लक. तसं बघितलं तर महत्वाची इंद्रप्रस्थासह 5 गावं मागितली, कारण देवाला माहिती होतं ही नाव घेतली की हे सरकणार आहे. त्यांनी सांगितलं, सुईच्या टोकावर बसण्या एवढी जमीन देत नाही, काय करायचं ते करा. भगवान म्हणले, चला झालं आपलं काम. ही भगवंताची राजकारणाची भूमिका. गरुडाला सांगितलं, आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हनुमंताला आण. चक्राला सांगितलं, दारात उभं राहायचं, आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. आणि सत्यभामेला सांगितलं, माझ्याजवळ बसायचं, हनुमंत आपल्या दर्शनासाठी येणार आहे. का सांगितलं गरुडाला? कारण गरुडाला वेगाचा अहंकार झाला होता की माझ्यासारखा वेग कोणाचा नाही. हनुमंतरायाकडे गेला गरुड. चक्र का उभा? माझ्यासारखी शक्ती कोणात नाही. गरुड तिकडे गेला आणि सत्यभामेला असं वाटायचं, माझ्यासारखी सुंदर स्त्री कोणी नाही. हा अहंकार भगवंताला घालायचा होता. गेले. वानर राज त्या ठिकाणी बसलेले होते, हनुमंतराय ठिकाणी बसले होते. आणि हनुमंताला सांगितलं गरुडाने, हनुमंता, तुला लगेचच्या लगेच देवाने बोलवलं, चल बस माझ्या पाठीवर चल. हनुमंतरायने निवांत सांगितलं, तू पुढे चल, तू पोचण्याच्या आत मी पोचतो म्हणले. गरुड हसू लागला. अरे म्हणले, तू वानर, मी गरुड आहे, पक्षी आहे, क्षणात तिथे जाईल म्हणले मी. माझा वेग तुझ्यापेक्षा प्रचंड आहे, चल माझ्या पाठीवर बस. देवाने आत्ताच्या आत्ता बोलवलंय. हनुमंतरायांनी सांगितलं, तुला एकदा सांगितलं, तू पोचण्याच्या आत मी पोचतो, तू निघ पुढे. गरुड हसू लागला. म्हटलं, देवाने बोलून आणायला सांगितलं, त्याची शेपटी पकडली आणि ओढून घ्यायचा प्रयत्न केला. हनुमंतराय चिडले, त्याचे पंख पकडले, गर 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 घेऊन दिलं समुद्रात फेकून. गरुड भगवंतापर्यंत येण्याच्या आत हनुमंतराय तिथं उपस्थित. का? मनोजवम मारुततुल्य वेगम.
वाऱ्यासारखा वेग हनुमंतरायांच्याकडे, गरुडापेक्षाही जास्त वेग. आणि त्याच्यानंतर गरुड आपला भिजलेल्या पंखानं आला उडत उडत. त्याच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षाही कोणाचा तरी वेग जास्त आहे. त्याचा अहंकार गेला. चक्रदारात उभं, भगवंताची काय आज्ञा, आत कोणाला सोडायचं नाही. हनुमंतराय आत जाऊ लागले. त्यांनी सांगितलं आत जाता येणार नाही. चिमटीत पकडलं आणि तोंडात टाकलं. चक्राचा अहंकार गेला. येऊन बसला भगवंताच्या समोर, नमस्कार केला. सारखं सत्यभामेकडे बघू लागले हनुमंत. भगवंताने विचारलं, अरे काय पाहतोयस? आईसाहेब आहेत म्हणले तुमचे आहे. हनुमंतरायाने सांगितलं, म्हणले देवा, राम अवतारामध्ये सीता मात्यासारखी एवढी सुंदरी आमची माता जगज्जननी तुझ्या बाजूला बसायची म्हणली. हे कोण तू कामवाली बाजूला येऊन बसवलेस म्हणले. तिचाही अहंकार गेला. दृष्टांत संपला. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भरदेवा. त्यामुळे अहंकार कोणीही करायचा नाही. जेव्हा जेव्हा अहंकार होतो तेव्हा तेव्हा परमात्मा आपली जागा आपल्याला दाखवून देतो. म्हणून नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तूपण तोची सुखी. मी तूपणा जो सोडतो जगामध्ये, नाथ महाराज सांगतात, तोच सुखी. मग सुखी जो झालाय त्याने काय करायचं? सुखी जेणे भावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. जो सुखी झालेला आहे त्यांनी जग निववावे म्हणजे शांत करावे. निववावे शब्द मुक्ताबाईंच्या वाङ्मयात आहे बघा. सुखसागर आपण व्हावे, जग बोधे निववावे. बोधानं, तुमच्या ज्ञानानं तुम्ही जगताला शांत करा. सुखी जेणे व्हावे जग निववा. आपल्याकडे जे आहे त्या माध्यमातून आपण समाजाला समाधान दिलं पाहिजे. ज्याच्याकडे सुख आहे त्यांनी सुखानं समाधान द्यावं. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानं संपत्तीनं लोकांचं समाधान करावं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून लोकांचं समाधान करावं. सुखी जेणे भावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. जे अज्ञजन असतील त्यांना सन्मार्गाला लावण्याचं काम हे करणं अपेक्षित आहे. संत महात्म्यांचं कार्यच ते आहे. किंबहुना येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संतांचा उपकार सांगावया नाही पार. आपणा सारिखे करीती याते कुळ नाही चित्ती. दया अंतरात वसे दुजेपणा तेथे नसे. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. संत महात्मे उदार आहेत आणि त्याच्या उदारतेची अनेक लक्षणं, त्यांच्या कथा आपल्याला संत वाङ्मयामध्ये किंवा चरित्रामध्ये पाहायला मिळतात. संत उदार आहेत. देवही उदार आहे, तो उदारांचा राणा. आणि संतही उदार, उपकार करण्याच्यासाठी हे आलेले आहेत. रविश्चंद्र घना वृक्षानद्योगावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. रवी म्हणजे सूर्य, चंद्र म्हणजे चंद्र, घना म्हणजे मेघ, वृक्ष म्हणजे झाड, नद्यो म्हणजे नदी, गावश्च म्हणजे गाय, सज्जना म्हणजे संत. येते परोपकाराय. हे परोपकाराच्यासाठी म्हणून जगतामध्ये भगवंतानं युगानुयुग निर्माण केलेले आहेत. आता काही जण म्हणतील संतांचं नाव शेवटी टाकलंय. संतांचं नाव शेवटी टाकलंय म्हणजे संत कमी महत्वाचे आहेत. गैरसमज नसावा. शेवटी असणं हे देखील महत्वाचं असण्याचं लक्षण असू शकतं बरं का. आषाढ शुद्ध दशमीला इसबावीला सगळ्या मानाच्या 7 पालख्या येतात. मानाची पहिली पालखी कोणाची आहे? माऊलींची. बरोबर आहे. क्रमांक आहेत संतांचे. मानाचा पहिला क्रमांक माऊलींचा. मग माऊली पुढे आहेत का मागे आहेत सगळ्यात? मग मागं आहे म्हणजे कमी महत्वाचं का जास्त महत्वाचं? जास्त महत्वाचं. शेवटी नाव टाकलंय संत, याचा अर्थ ते कमी महत्वाचे नाही तर जास्त महत्वाचे आहेत. सर्वात मागे माऊली प्रथम क्रमांक, त्याच्यापुढे तुकोबाराय, त्याच्यापुढे एकनाथ महाराज, त्याच्यापुढे निवृत्तीनाथ महाराज, त्याच्यापुढे सोपानदेव, त्याच्यापुढे मुक्ताबाई, त्याच्यापुढे नामदेवराय. नामदेवराय हे इनामदार असल्यामुळे ते सगळ्या संतांना घेण्यासाठी येतात. अशा 7 मानाच्या पालख्या या अशा क्रमानं चालतात. माऊली सर्वात मागे, त्याचा अर्थ ते कमी महत्वाचे नाही तर ते जास्त महत्वाचे आहेत. सज्जन हे नाव शेवटी टाकलं याचा अर्थ ते नाव कमी महत्वाचं आहे नाही, सर्वात जास्त महत्वाचं आहे म्हणून सज्जन शेवटी टाकलेत. मग या सज्जनांनी, या संतांनी काय करायचं? जगावरती उपकार करण्यासाठी आले असल्यामुळे जगावरती उपकार करायचे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी बुडते हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. आणि म्हणून अज्ञ लोकांना सन्मार्गाला लावण्याचं कार्य संत महात्मे करत असतात. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आलेले आहेत. एक सावकार कधी नाथ महाराजांच्या कीर्तनाला यायचा नाही.
नाथ महाराजांना प्रश्न पडायचा की सगळे जण येतात, हाच का येत नसेल. त्याच्या घरी गेले. म्हणले सेठजी, सगळेजण माझ्या कीर्तनाला येतात, तुम्ही एकटेच येत नाहीत, काय कारण आहे? काही चुकीचं बोलतो का, काही अपसिद्धांत म्हणतो का, काही असेल तर सांग. नाही 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 महाराज, तुम्ही संत आहेत, वा वा, तुमचं काय ज्ञान, काय तुमचं वागणं, आम्ही नम्र आहोत तुमच्यासमोर. अहो मग येत का नाहीत? महाराज सगळं खरं आहे तुमचं, काय आहे, वेळ नाही म्हटले, वेळ नाही. आता इथे 50वा कार्यक्रम सुरू आहे, बरोबर आहे. तुमची लोकसंख्या किती आहे माहिती नाही, पण सगळेच जण आले का? नाही. काय कारण सांगतात? वेळ नाही. वेळ काढावा लागत असतो. ज्याला ज्या गोष्टीचं महत्त्व असतं तो त्या गोष्टीसाठी वेळ काढत असतो. ज्या अर्थी तो येत नाही याचा अर्थ त्याला काही फार वेळच महत्त्व आहे असं नाही, तर तुमच्याकडे त्याला यायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. यायचं नाही म्हणून वेळ नाही हे कारण आहे. वेळ नाही म्हटले. नाथ महाराज म्हणले, काय दिनचर्या आपली? म्हणले काही नाही, सकाळी उठतो, प्रातर्विधी करतो, स्नान करतो, अंग पुसतो, कपडे घालतो, जेवण करतो, दुकानात जातो, दिवसभर गिऱ्हाईक असतात, संध्याकाळी हिशोब करतो, दुकान वाढवतो, घरी येतो, झोपतो आणि पुन्हा सकाळी उठतो. सांगा म्हणले कुठे वेळ आहे? नाथ महाराज म्हणले बरोबर आहे, वेळ नाही. आता कीर्तनाला जर अख्खं पैठण नाथ महाराजांच्या घरामध्ये असेल तर याच्याकडे कोणतं गिऱ्हाईक येणार आहे त्यावेळी? कारण सांगायची. बरोबर आहे म्हटले, पण तरी द्या ना म्हटले, थोडा वेळ द्या. कुठला वेळ आहे सांगा की तुम्हीच म्हणले. नाथ महाराजांनी सांगितलं, स्नान करताना अंगावरती पाणी पडल्यापासून अंग पुसेपर्यंतचा वेळ द्या. म्हणजे त्यावेळी मी तुमच्याकडे यायचं. नाथ महाराजांनी सांगितलं मी तुमच्याकडे येणार. काय गरज काय? अख्खं पैठण जर का नाथ महाराजांच्या कीर्तन प्रवचनाला पालतं होतंय तर एक माणूस आला नाही तर फरक काय पडतो? बुडते हे जन न देखवे डोळा, हीच वृत्ती आहे संतांची. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, हीच भूमिका आहे. दुसरा दिवस उगवला. ठरलेल्या वेळेमध्ये नाथ महाराज आले. स्नान करायला बसणार तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, मी तुम्हाला जे सांगतो तेवढंच आंघोळ तुमचं स्नान होईपर्यंत म्हणायचं. बरं. ओम विश्वम विष्णुर्वषटकारो. तुम्हाला एवढंच म्हणायचं का? एवढंच म्हणायचं म्हणले. त्याला आनंद झाला. चला, मला वाटलं काय अवघड सांगतायत की काय म्हणले. सुरू झालं आपलं. पाणी घ्यायचं, ओम विश्वम विष्णुर्वषटकारो म्हणत बसायचं. दुसरा दिवस आला. नाथ महाराजांनी सांगितलं, काल जे सांगितलं ते म्हणायचं आणि त्याच्या पुढे हे म्हणायचं, भूतभव्य भवत प्रभू. ओम विश्वम विष्णुरो षटकारो भूतभव्य भवत प्रभू. ओम विश्वम विष्णुरो षटकारो भूतभव्य भवत प्रभू. तिसऱ्या दिवशी भूतकृत भूतभृत भावो. पहिले 2 दिवसाचं म्हणायचं आणि मग हे पुढचं म्हणायचं. असं करता 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 नाथ महाराजांनी त्या व्यक्तीकडून अख्खं विष्णू सहस्त्रनाम पाठ करून घेतलं. आता काय झालं? पडिले वळण इंद्रिया सकळा. त्याच्या इंद्रियांना असं वळण पडलं की अंगावर पाणी पडल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं असतं याचाही त्याला विसर पडला. इतकं अंगवळणी त्याच्या पडलं. अंगावर पाणी पडलं की त्याचं सुरू व्हायचं. आता यज् जायते तद् म्रियते. जो जन्माला येतो तो मरणार आहे. तो माणूस मेला. मेल्याच्या नंतर आपल्याकडे चौक स्नान घालण्याची पद्धत आहे. दारात आणायचं, अंगावरती पाणी घालायचं, नवीन कपडे घालायचे आणि मग जाऊ द्यायचं. स्नान घालण्यासाठी जसं त्याच्या अंगावर पाणी पडलं, सुरू झाला ओम विश्वम विष्णुरष्टकारो भूतभव्य भवत प्रभू. भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा भूतभावना. भूतात्मा परमात्माच्या मुक्तानाम परमागती हव्य पुरुषात साक्षी. अख्खं विष्णू सहस्त्रनाम म्हटलं आणि पुन्हा मेला. याला म्हणतात संतांची कृपा. विठ्ठल विठ्ठल अज्ञ जीवाला सन्मार्गाला लावण्याच्यासाठी देह कष्टविती परोपकारी. गरज नाहीये नाथ महाराजांना तिथे जाण्याची, मात्र समाजावरती उपकार करण्याच्यासाठी म्हणून संतांचा अवतार असतो. म्हणून सुखी जेणे व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी. महामार्ग सन्मार्ग आहे का काय आहे हे कसं कळणार? नाथ महाराज सांगतात, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे. हा मार्ग कोणाला कळणार आहे? ज्यानं भाव आणि भक्ती याचं बल अंगीकारलेलं आहे. लक्षात घ्या, परमार्थामध्ये सुद्धा बलाचं महत्व आहे. काही व्यायामामध्ये
बलाचं महत्व आहे असं नाही आहे. योग सूत्रांमध्ये असं सांगितलंय, योग ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, नायमात्मा बलहीनेन लभ्याहा. तो जो आत्मा आहे तुम्ही बलहीनाला प्राप्त होत नाही. म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा बल असावं लागतं. कोणतं बल? नाथ महाराज सांगतात, भावभक्ती बळे. मार्गजया कळे भावभक्ती बळे, जगाची मेळे न दिसती. आता भाव आणि भक्तीच्या बळावरती, भाव आणि भक्ती थोडे वेगवेगळी व्याख्या, पण कधी कधी असे शब्द एकत्र येत असतात. भक्ती म्हणजे काय? तर भक्तीची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. त्या सगळ्यांचा आता विचार करण्याचा आता आपल्याकडे वेळ नाही. एक व्याख्या आपल्याला सांगतो. धृतस्य भगवत धर्मा धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्यभिधीयते. तेलाची धार ज्याप्रमाणे अखंड प्रवाहित असते त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाची वृत्ती भगवत चरणापाशी अखंडता एकतानतेनं लागून राहणं, याला भक्ती म्हणतात. ही भक्तीचे एक लक्षण आपण लक्षात घ्या. आपण जी क्रिया करतो त्याला आपण भक्ती म्हणतो. आम्ही देवपूजा करत असो, आम्ही त्याला भक्ती म्हणतो. मात्र देवपूजा कशी करायची? विचारा शास्त्राला. यथा देहे तथा देवे, ही देवाची खरी पूजा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या देहावरती उपचार करतोय त्या पद्धतीनं देवावरती उपचार करणं, याला पूजा म्हणतात. आम्हाला थंडी वाजू लागली तर देवालाही स्वेटर घालायचं, कानटोपी घालायची. आम्हाला गरमी होऊ लागली, आम्ही एसीत बसतून देवाला उकाड्यात ठेवतो, जमत नाही, त्याला सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करायची. ही सगळी गोष्ट बघा आमच्याकडे सुद्धा किंवा पंढरपुरामध्ये सुद्धा कार्तिक स्नानाच्या वेळी थंडीचे दिवस असतात. पांडुरंगाला गरम पाण्यानं अंघोळ घातली जाते, चरणावरती गरम पाणी अर्पण केल्या जातं. कारण यथा देहे तथा देवे. जी गोष्ट आपण देहासाठी वापरतो ती देवासाठी वापरणं ही खरी पूजा आहे. म्हणून पूजा म्हणजे भक्ती का? तर ठीक आहे, पूजेचाही विचार भक्तीच्या प्रकरणामध्ये आलेला आहे. पूजादिश्वानुरागेति इति पाराशरहा. भगवंताची श्रद्धेनं पूजा करणं म्हणजे काय आहे? भक्ती आहे. म्हणजे अनेक लक्षणं आपल्याला भक्तीच्या संबंधानं सांगता येतील. म्हणून मार्गजया कळे भाव भक्ती बळे, जगाची ये मेळे न दिसती. आता अवस्था अशी होऊन जाते, आता आम्हाला जग जग म्हणून दिसायला लागत नाही, तर जग असे की वस्तुप्रभा अशी अवस्था होऊन जाते. जगाची ये मेळे न दिसती. आणि मग जे दिसतं ते काय आहे? दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. आणि आमच्या दृष्टीनं जे आम्हाला दिसतंय ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि खऱ्या अर्थानं परमात्म्याचं स्वरूप तोच जाणू शकतो ज्यानं मुखातून भगवंताचं नामस्मरण केलंय. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. नाथ महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. मुखातून हरीचं नामस्मरण आमच्या आलं तर आमची चिंता दूर जाते. आम्हाला पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात अडकावं लागत नाही. आमची चिंता दूर जात असते. कोणाच्या मागे चिंता नाही मला सांगा? प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काहीतरी चिंता लागलेली आहे. जीव आहे म्हणजे त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी चिंता, काही ना काहीतरी भय लागलेला आहे. म्हणून निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता असं एक वाक्य आहे. निर्जीवाला चिता जाळत असते आणि सजीवाला चिंता जाळत असते. या चिंतेतून आपण मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, हरीचं नामस्मरण आपण नित्य केलं पाहिजे. म्हणून आपण हरिपाठ का केला पाहिजे? ज्ञानोबारायांचे 27 अभंग, नाथ महाराजांचे 25 अभंग, हे 52 अभंग म्हणण्यासाठी अवघ्या 20 मिनिटांचा वेळ लागतो. गुरुपरंपरेच्या सह म्हणलं तर 20 मिनिटामध्ये आपलं दोन्ही हरिपाठ होतात. मी नेहमी सांगतो की आमच्या संत महात्म्याने आमच्यासाठी अख्खं आयुष्य वेचलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी जर आम्ही 20 मिनिटं आयुष्यातले देऊ शकत नसू तर काय उपयोग? तुम्ही म्हणाल आमच्याकडे वेळ नाही. मी पुन्हा सांगतो, वेळ काढावा लागत असतो. विनाकारण मोबाईलवरच्या रील बघत बघत तास घालण्यापेक्षा 20 मिनिट आपण संतांच्यासाठी दिलं तर काय वाईट आहे? मात्र हे आम्हाला कळत नाही. बरं कळत नाही का? कळतं पण वळत नाही. आम्हाला ते कळायचं नाही आहे, कळून घ्यायचं नाही. आम्हाला ज्ञानोबाराय काय, नाथ महाराज काय, माळ घेऊन आपण बसत नाहीत ना देवाचं नामस्मरण करत. 111 वेळा कमीत कमी आपल्या मुखातून हे दोन्ही संत हरिनाम वदवून घेतात हरिपाठाच्या माध्यमातून. आणि म्हणून हरिपाठाचं फल काय आहे? नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. नित्य प्रेम भावानं जो हरिपाठाचं गायन करतो भगवंताची कृपा त्याच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई.
हरी बोला नाही तरी बोला व्यर्थ गलबला करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामधून भगवान नामाचं महात्म्य नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. नरदेहामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत, मात्र या नाशिवंत शरीराच्या माध्यमातून आपण भगवंताचं नामस्मरण करणं अपेक्षित आहे. कारण नाशिवंत देह जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल किंवा देह जाणार अनेक प्रमाणात त्या संबंधाने देतातील काही पाठभेद सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आम्हाला जो भगवंतानं देह दिलेला आहे त्या देहाच्या माध्यमातून आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अपवित्र देहाला पावित्र्य त्याच्यामुळे प्राप्त होत असतं. या देहाच्या पवित्रतेच्या संबंधानं काही विचार आलेला आहे. तुकाराम महाराजांनी फार सुंदर विचार मांडलाय बरं का. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईसे. शरीराच्या सारखं अपवित्र दुसरं काही नाही. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगुली रे. आम्हाला का अशी घाणेरडी घोंगडी अर्थात शरीर दिलेलं आहे. म्हणजे या अपवित्र शरीराला जर पवित्र करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलंय बरं का. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे तुम्ही कीटकाचा सांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. ये दे मदालसा सोहम जो रे बाळा, ये दे मदालसा सोहम जो रे बाळा, ये दे मदालसा सोहम जो रे बाळा, ये दे मदालसा सोहम जो रे बाळा. देह नाशिवंत मळमूत्राचा देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चर्म घातले वरी कर्म घातले रे कर्म कीटकांचा रव रव दुर्गंधी रे अमंगळ
अंधकाचा चांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. मदालसा एक स्त्री आपल्या लहान बालकाला, पाळण्यातल्या बालकाला उपदेश करतीये, ह्या देह नाशिवंत आहे. मळमूत्राचा हे छेद कातडं जर नसलं असतं तर दुर्गंधी सर्वत्र पसरली असती, कोणी कोणाच्या जवळ आलं नसतं. मात्र भगवंताच्या कृपेने हे आम्हाला प्राप्त झालं. मात्र या अवस्थेमध्ये काय करायचं? स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. त्या गोविंदाचं स्मरण कर, त्याला शरण जा. आणि असं म्हणत म्हणत पर्ये दे मदालसा. पर्ये दे म्हणजे झोका देत. अशा पद्धतीनं मदालसा आपल्या मुलाला उपदेश करू लागली. देह आहे, या अपवित्र देहाला भगवन नामस्मरणानं पावित्र्य प्राप्त होत असतं. आणि एकदा आमच्या मुखातून नामस्मरण येऊ लागलं की मग काय, परमात्मा आप सुखच आमच्या घरामध्ये येणार आहे. नाथ महाराजांच्या लक्षात घ्या, भक्तानं भक्तीची पराकाष्ठा केली तर देव घरी येतो. पुंडलिक रायाच्या साठी म्हणून पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आला. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा आपण आरतीमध्ये म्हणतो. तसं नाथ महाराजांची भक्ती बघून सुद्धा पांडुरंग नाथ महाराजांच्या घरी आला. नामाचं महात्म्य लक्षात ठेवा. जिथे नाम आहे तिथे परमात्मा स्वतः होऊन येतो. कर्नाटकातल्या सावकारानं पांडुरंगाची मूर्ती बनवली, पंचधातूची सुंदर मूर्ती. आणि 5-6 दिवसानंतर प्राणप्रतिष्ठा करणार. एवढंच स्वप्न पडलं की मला तुझी सेवा घ्यायची नाही, पैठणच्या एकनाथ महाराजांच्याकडे मला जायचं. स्वप्न मिथ्या असतं असा विचार करून त्यांनी सोडून दिला विषय. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच स्वप्न पडलं. ते स्वप्न वारंवार पडत नसतं, मात्र पडलं. त्याला आश्चर्य वाटलं की एकच स्वप्न दोनदा आणि एकसारखं, की मला तुझी सेवा नको, पैठणच्या एकनाथ महाराजांच्याकडे जायचं. दुर्लक्ष केलं. तिसऱ्या दिवशी सुद्धा तेच स्वप्न पडलं. आता एक वाक्य वाढलं, मला नाथ महाराजांच्याकडे नेणार नसशील तर तुझा मी वंश नाश करून टाकेल. आता घाबरला. गावातल्या विद्वानांना बोलवलं आणि सांगितलं असं असं स्वप्न मला 3 दिवसांपासून पडत आहे. गावातल्या विद्वानांनी सांगितलं आजच्या दिवस बघा, आज जर ते स्वप्न रात्री पडलं तर मग आपण काहीतरी निर्णय घेऊ. पुन्हा तेच स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, ज्या अर्थी वारंवार एकच स्वप्न पडतंय की पांडुरंगाची मूर्ती कितीही सुंदर असो, किती महाग असो, तू मंदिर जरी बांधलेलं असलं तरी वंशनाश होण्यापेक्षा नेऊन दे म्हटले. पैठणला गेले. तो सावकार आला, मूर्ती घेऊन आला आणि सांगितलं, महाराज या मूर्तीनं मला अशा अशा पद्धतीचा दृष्टांत दिला, आपण ठेवून घ्या. पण नाथ महाराज हे द्रष्टे संत आहेत, लक्षात ठेवा. ते कधीही कोणाच्या गोष्टीवरती परस्पर विश्वास ठेवणारे नाहीत. तुला अनुभव आला, मला काय अनुभव आला, मला जर काही अनुभव येईल तर ही मूर्ती मी ठेवून घेईन म्हणले. त्या मूर्तीकडे जर आपण बघितलं तर कोणी फुकटात देत असेल तर लोक मागे लागले असते ती मूर्ती घ्यायला. इतकी सुंदर मनमोहक मूर्ती आहे. मुखकमळ ज्याचे सुखाची एकोटी वेधेले मानस हरपल्या दृष्टी, अशा सौंदर्य त्या परमात्म्याचं आहे. मात्र नाथ महाराजांनी सांगितलं, मला जर दृष्टांत दिला नाही तर मी मूर्ती ठेवून घेणार नाही. लोणी खडीसाखर होतं, त्या मूर्तीच्या समोर दिलं. त्या मूर्तीनं हात पुढे केला. पांडुरंगाची मूर्ती कमरेवरती हात असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे कमरेवरती हात म्हणजे काय, पांडुरंगाची मूर्ती. मग पांडुरंगाची मूर्ती म्हणजे कमरेवरती हात असं जर बघितलं, डावा हात कमरेवरती, उजवा हात पुढे केला आणि लोणी खडीसाखर खाल्लं आणि त्याचं प्रतीक म्हणून हात असा ठेवला. आजही विजयी पांडुरंगाचा हात असा आहे. आपल्या हाताला लोणी लागल्यानंतर जसा आपला हात होतो तसा आजही त्या पांडुरंगाचा हात आपल्याला पाहायला मिळतो. नाथ महाराज म्हटले, देवा या सावकाराकडे तुला रोज पंचपक्वान्नाचा नैवेद्य मिळेल, माझ्याकडे काय मिळणार आहे तुला? ही नम्रता आहे नाथ महाराजांची. कारण नाथ महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सगळ्या संतात सर्व दृष्टीनं श्रीमंती नाथ महाराजांच्याकडे आहे. सांपत्तिक दृष्ट्या बघितलं श्रीमंत, ग्रंथाच्या दृष्टीनं बघितलं श्रीमंत, कार्याच्या दृष्टीनं बघितलं श्रीमंत, परंपरेच्या दृष्टीनं बघितलं श्रीमंत. सगळी श्रीमंती नाथ महाराजांच्याकडे आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, या सावकाराकडे पंचपक्वान्नाचा नैवेद्य रोज मिळेल, माझ्याकडे काय मिळणार आहे? ही मूर्ती ज्या विटेवरती विराजमान आहे त्या विटेवरती स्वयंभू अक्षर उमटली, दास जेव घाल वा न. तू मला जेव घाल किंवा नको घालू, मला तुझ्याचकडे राहायचं आहे.
आणि तेव्हापासून विजयी पांडुरंगाची मूर्ती नाथ महाराजांच्या देवघरामध्ये उच्च स्थानावरती आहे. जे काही उपचार होतात ते त्या मूर्तीवरती होतात. दर एकादशीला ती मूर्ती अभिषेकासाठी उपलब्ध असते. इतरत्र आम्हाला देखील जर दर्शन घ्यायचं असेल तर आम्हाला स्नान करून सोहळ्यात होऊन तिथे जावं लागतं. त्याच्याशिवाय आम्हालाही तिथे दर्शन प्राप्त होत नाही. एवढ्या पावित्र्यामध्ये ती मूर्ती ठेवलेली असते. आणि अशी मूर्ती नाथ महाराजांच्याकडे आली आणि मुख्य स्थानावरती विराजमान झाली. आणि म्हणून नाथ महाराजांच्याकडे हे मूर्ती येण्याचे कारण काय आहे तर नाथ महाराजांची भक्ती आहे, नाथ महाराजांनी केलेली उपासना आहे, त्याने घेतलेलं नाम आहे. म्हणजे नामाची ताकद काय आहे. अपवित्र शरीर नामधारण केल्याच्या नंतर पवित्र होतं आणि ते नाम जर यथायोग्य पद्धतीनं झालं आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव आपल्याकडे आपसुख येत असतो. आणि म्हणून आपल्याहीकडे भगवंतानं यावं याच्यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण करावं. आमच्यावरही हरीची कृपा व्हावी याच्यासाठी आपण नामस्मरण करावं, हरिपाठ म्हणावा, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपण सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता. आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. 6वा दिवस, 6 हा आकडा नाथ महाराजांच्या जीवनाशी फार निगडित आहे बरं का, म्हणून सांगतो जाता जाता. नाथ महाराजांच्या सद्गुरूंचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांना दत्तात्रयांचं सर्वप्रथम दर्शन झालं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांना सद्गुरू जनार्दन स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या तिथीला निजधामाला गेले ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांनी ज्या तिथीला समाधी घेतली ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय, जी एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केली आहे, ती ज्या तिथीला पूर्ण केली ती भाद्रपद वद्य षष्ठी. नाथ महाराजांच्या जीवनात हे 6 योग एकत्र जुळून आलेत. आणखी सांगू, नाथ महाराजांचं आयुष्य इहलोकातलं 66 वर्षांचं आहे. आणि असा 6चा योग हा आताही आपल्या गावात जुळून आला की त्यांच्या वंशजाला आपण 6व्या दिवशी बोलवत आहेत. हे काहीतरी भगवत अनुग्रह आहे आमचा की आम्हाला आपल्या सर्वांची भेट घडली. त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करत आहात. अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर या कार्याची व्याप्ती वाढत जावी अशी प्रार्थना करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी अर्पण करतो. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा जो आपण सोहळा करत आहात त्याला शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास
दिसती जनिवानी प्रत्यक्ष लोचनी दिसती जनिवानी प्रत्यक्ष लोचनी दिसती जनिवानी दिसती जनिवानी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले एका जनार्दनी ओळखिले हरिमुखी गाता हर बलिता हरिमुखी गाता हर बलिता एका जनार्दनी ओळखिले एका जनार्दनी ओळखिले हरिमुखी गाता नाही मागुता जन्म जन्म